गुड इव्हनिंग. लक्ष द्या. रोजचं झालं ना, रोज ऐकून थोडंसं तुम्हाला आता सवय झाली असेल. रोज गुड इव्हनिंग, लक्ष द्या हा पहिला शब्द. तर आज आपण शिकणार आहोत हिस्ट्री. गेल्या वेळेस आपला 5वा धडा कंप्लीट झाला होता आणि आज आपण 6व्या धड्याला सुरुवात करणार आहोत. बघायला गेलं तर आपला पोर्शन हा बऱ्याच अंशी बऱ्या अर्थाने चाललेला आहे. क्लासवरती असो तर एवढं झालं नसतं हे मला नक्की माहिती होतं. आणि इथे कसं तुम्ही माझ्या समोर नाही आहात, त्यामुळे मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागत नाही आहेत. फक्त शिकवायचंच काय ते असतं. त्यामुळे शक्यतो शिकवणं याच्याकडेच लक्ष असतं. त्यामुळे पोर्शन पटापट होत चालला आहे. दरवर्षीप्रमाणे फक्त एकच पोर्शन लेट चालला आहे आपला, सोशोलॉजी. कारण सोशोलॉजी हा असा विषय आहे ना, बराचसा एक धडा हा 25-25 पानांचा आहे. त्यामुळे तो लेट चालला आहे. ठीक आहे. सो अँड सो चला लक्ष द्या. इंडियन स्ट्रगल अगेन्स्ट द कॉलनिलिझम, वसाहतवाद्यांविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. गेल्या वेळेस आपण बघितलं इन 1818 मध्ये द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी टू कम्प्लीट चार्ज ऑफ द खानदेश. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने खानदेश, त्याशिवाय माहिती आहे इंग्रजांच्या ताब्यामध्ये अजून एक प्रदेश गेले, भिल्स इन द रिजन सातपुडा, सातमाला अँड अजंठा युनायटेड अगेन्स्ट द ब्रिटिश. सातपुडा, सातमाळा, अजंठ्याच्या परिसरातील जो भाग होता, हा तिथल्या भिल्ल लोकांचा होता, ट्राईब्स लोकांचा होता, म्हणजे आदिवासी जाती जमाती या लोकांचा होता. कारण या डोंगराळ भागामध्ये आदिवासी जाती जमातीच होत्या. तेव्हा या भिल्लांनी मात्र उठाव केला. हे भिल्ल सगळे एकत्र आले आणि यांना एकत्र आणणारा होता त्र्यंबकजी डेंगाळे. त्र्यंबकजी डेंगळे. आणि दुसऱ्या बाजीरावाचे विश्वासू सहकारी त्र्यंबकजी डेंगळे. अजंठा युनायटेड अगेन्स्ट द ब्रिटिश. त्र्यंबकजी डेंगळे इज अ ॲडवायझर ऑफ बाजीराव पेशवा सेकंड. दुसरा बाजीराव पेशवा याचा सल्लागार म्हणून जे काम करत होते डेंगळे वॉज इम्प्रिझनड बाय अ ब्रिटिशांच्या कैदेमध्ये होते त्यावेळेस. ते तिथून सुटले अँड वॉज अ इम्प्रिझनड ब्रिटिश. ही somehow managed to escape the prison under the leadership of Godaji and Mahipa, a nephew of Trimbakji Dengre. Of Bhillas revolted against the British. There were 8,000 of them who participant in the revolt. बघा, त्र्यंबकजी डेंगळे यांचे पुतणे जे होते गोंदाजी आणि महिपा यांनी भिल्लांच्या उठावाचं नेतृत्व केलं. या भिल्लांनी जो इंग्रजांविरुद्ध उठाव केला, या उठावाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. या उठावामध्ये हजारो भिल्लांनी सहभाग घेतला होता. 3,000 ऑफ देम पार्टिसिपेट. 3,000 म्हणजे जवळजवळ 3,000 भिल्ल लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. कॅप्टन ब्रिग्स blocked all the supplies coming to the Bhillas. At the same time, amount of the Stuart Elphinstone British officer adopted a policy to pacifying the Bhillas. They were recruited to protect the travelers. He offered them jobs and pensions. However, the policy of the cornering the Bhillas was also continued. बघा, कॅप्टन ब्रिग्स यांनी भिल्लांची कोंडी करायला सुरुवात केली. त्यांची रसद बंद केली. त्यांनी बंद केली. रसद म्हणजे त्यांना मिळणारी रक्कम, शासनाकडून काही त्यांना जो भोगवटा मिळायचा हा बंद केला.
इंग्रजी सत्तेचा प्रमुख माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी काही भिल्लांना वाटसरूंचे संरक्षण करण्याच्या कामावर नेमले. आता डोंगरदऱ्यामध्ये त्या लोकांनाच माहिती होतं, डोंगरदऱ्यातल्या रस्ता मार्ग वगैरे त्या लोकांना माहिती होतं. त्यामुळे जे भिल्ल होते यांना इंग्रजांनी हाताशी धरले. वाटसरू म्हणून काही प्रदेश काबीज करायचे होते, त्याच्या वाटा त्यांना माहिती नव्हत्या, त्यामुळे त्यांनी वाटसरूचं काम करायला सुरुवात केली. काही भिल्लांना पेन्शन द्यायला सुरुवात केली, नोकऱ्या द्यायला सुरुवात केली. एका बाजूला भिल्लांना सवलती देत होते आणि एका बाजूला त्यांना काय करत होते, त्यांची गळचेपी करत होते. कॅप्टन ब्रिजेस blocked the supplies coming bills as some time Mount Stuart inflation झालं रे. Major Morin left no alternative for the bills but a surrender around 1822. The revolt under the leadership of the Harya Bells was crushed by a Captain Robinson. Another revolt of the Bills in which 1,000 of Bills participated was crushed by the Lieutenant Autumn. However, he also stayed among the Bills and won their confidence. He tried to bring them as a mainstream of the urban life. बघा, बिल्ल जे होते बिल्ल याच्यामध्ये 1822च्या दरम्यान हरिया या बिल्लांचा मोरक्याचा उठाव कॅप्टन रॉबिन्सन याने दडपून टाकला. बिल्लांचा उठाव लेफ्टनंट ॲट्रॉम यांनी मोडून काढला. त्याचबरोबर त्यांनी बिल्लांमध्ये राहून त्यांचा विश्वास सुद्धा जिंकला. त्यांच्या शहरी जीवनात आणण्याचा त्याने प्रयत्न केला. माफीचे जाहीरनामे, जमिनी देणे, तगाई देणे या प्रकारची कामं ते करू लागले होते. काही गुन्हे पण त्यांचे माफ केले होते. सैन्यात भरती असल्यामुळे बिल्लांचे उठाव करण्याचं प्रमाण काही पुढील काळामध्ये कमी झालं, कारण त्यांना नोकऱ्या बिकऱ्या द्यायला लागले ना. आता त्यांना पैसा मिळतोय, त्यांना खायला प्यायला चांगलं मिळतं, तर ते कशालाही करतील. शेवटी ते गुलामीच करणार ना. बिल्ल अर्धे अधिक त्यांना आपल्या सैन्यामध्ये घेतलं त्यांनी लढायांसाठी, कारण या लोकांना तलवारबाजी, विलवरबाजी, भालेबाजी याचं चांगलं ज्ञान असायचं. शिकार विकार करायचे ना, ते जंगलात राहणारे आदिवासी, याचं चांगल्या प्रकारचं ज्ञान त्यांना होतं. त्याच्यामुळे या गोष्टी झालेल्या होत्या. एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला माहीत असेल तर, माहिती नाहीच आहे तरी पण सांगतो. पाईकांचा उठाव. ओडिशामध्ये पाईक पद्धती अस्तित्वात होती. ओडिशामध्ये हे येत नाही परीक्षेला, पण तिथे एक टॉपिक्स असतो आपल्याला. यू नो दॅट, तुम्हाला माहीत आहे का? पाईक म्हणजे नेमकं काय? तिथल्या निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे खडे सैनिक होते ना. खडे सैनिक म्हणजे दरबारामध्ये उभे राहतात, दरबाराच्या बाहेर उभे राहतात, सैन्यामध्ये जे उभे राहून कार्य करतात, असे जे खडे सैनिक होते ना, त्यांना पाईक असं म्हणत. पायी चालणारे पाईक, त्यांचं नावच पाईक. पुढे त्यांचे आडनाव सरनेम पाईक झालं. राजांनी या पाईकांना जमिनी मोफत कसण्यास दिल्या होत्या. जमिनी मोफत कसण्यास दिल्या होत्या. राजाच्या जमिनी राजाच्या, पण ही तुला जमीन, ही तू कसायची, उत्पन्न येईल ते 25% तुला, 75% मला, असं. त्या कसून ते आपले उदरनिर्वाह करायचे. बदल्यात युद्धाचा प्रसंग उद्भवला तर आपल्या राजाच्या बाजूने उभे राहायचे, अशी त्यांची अट होती. म्हणजे बघा, राजा त्यांच्याकडनं बाकी काही घेत नसे, पण युद्ध जर असेल चालू झालं तर तुम्ही मात्र आमच्या बाजूने लढायचं. ही जमीन तोपर्यंत तुझ्या नावावर, पण जर लढाई झाली तर तू मात्र सैन्यामध्ये भरती व्हायचं आणि आमच्या बाजूने लढायचं. 1803 मध्ये इंग्रजांनी नागपूरकर भोसल्यांकडून ओडिसा जिंकून घेतला. इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमीन काढून घेतल्या. आता कोणाला सहन होणार? रोजीरोटी चिनल्यावरती कोणाला सहन होणार का? नाही, पाईक संतापले. इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचं जीवन असह्य झालं. याचा परिणाम 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांनी लढा केला, समजलं. आणि याचं नेतृत्व बक्षी जगबंधू विद्याधर यांनी केलं होतं. हंसाजी नाईक रूल regions on the Nanded and refused to amalgamate his territory Nizam domination on the country. He conquered some forts of the Nizam. The war was inevitable. Major Pitman
Captain Evans, Captain Taylor, with the a regiment of 400 soldiers, joined Nizam for his potential protections. The war continued for the 25 days. In the end, Hansaji was defeated. बघा, हंसाजी नाईक याचं राज्य आजच्या नांदेड प्रदेशामध्ये होते. निजामाच्या राज्यामध्ये सामील होण्यासाठी नकार दिला होता हैदराबादचा निजाम. निजामशा माहिती आहे ना तुम्हाला, फार खतरूड होता तो हैदराबादचा निजामशाह. त्याच्या राज्यात सामील होण्यासाठी नकार दिला. नकार दिल्याबरोबर उलट निजामाचे काही किल्ले त्यांनीच घेतले. त्यामुळे निजाम संतापला. निजामाला युद्ध करण्यास त्याने भाग पाडलं. युद्ध करण्यास भाग पाडल्याबरोबर मेजर पिटमन, कॅप्टन हॉवान्स, कॅप्टन टेलर यांच्या नेतृत्वाखाली 400 सैनिकांची फौज निजामाच्या संरक्षणासाठी चालवली. हे काय उगाच सहाय्य करायचे नाहीत. त्याच्या मागचा त्यांचा उद्देश असायचा, त्याच्या मागे त्यांचा हेतू असायचा. हे युद्ध 25 दिवस चालत होते. अखेर हंसाजीचा पराभव झाला. चितूरसिंग याच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांनी उठाव केला. संतू नाईक, उमाजी नाईक, संतू नाईक आणि उमाजी नाईक. So in Satara district, the Ramoshi community revolted under the leadership of a Chitru Singh. Santaji Naik and Umaji Naik were among the options of heading of Ramoshi groups. They seized the consignments of the same moneylenders and what is a transmit from Pune to Mumbai in 1824. बघा, चितूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये रामोशी समाजाच्या लोकांनी उठाव केला. पहिले भिल्ल झाले, आता रामोशी. रामोशांमध्ये संतू नाईक आणि उमाजी नाईक दोघं भाऊ. त्यांनी इंग्रजांना एवढं सळोखी पळ करून सोडलं, शपथ, एवढं त्यांनी सळोखी पळ करून सोडलं की स्वप्नात सुद्धा ते त्यांना संताजी आणि उमाजी दिसायचे. समजलं? त्यांना संताजी आणि उमाजी दिसायचे आणि घाबरायचे. समजलं? एवढं त्यांनी सळोकी पळ करून सोडलेलं त्या दोन भावांनी. घोडे बिडे चालवण्यात एवढे तरबेज होते, कधीच मध्येच प्रकट व्हायचे आणि त्यांच्यावर हल्ला करून निघून पण जायचे, सपकन निघून जायचे. म्हणजे इंग्रज वगैरे जाम घाबरायचे त्यांना. तर जवळजवळ उमाजी नाईक हे त्यांचे मोरखे होते. पुण्याहून मुंबईला जाणारा सावकारी ऐवज त्यांनी ताब्यात घेतला. 1824 मध्ये उमाजी नाईक यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली. त्यांनी इंग्रजांच्या बाकी दम आणला होता. या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी उमाजी नाईक आणि त्यांचे सहकारी भुजबा पांड्या येसाजी यांनी काय केलं बघा, थोडंसं इंग्लिश म्हणून सांगतो. उमाजी नाईक सीज द गव्हर्नमेंट ट्रेझरी ॲट भांबुडे, प्रेसिडेंट presently शिवाजीनगर, Pune, but together with their activities made a British disgrace to the end of their activities of the British government, declared to the award of the 5,000 each. आणि एवढा नाकामध्ये त्यांचा दम आणला होता की अक्षरशः ब्रिटिश सरकारला इनाम ठेवावं लागलं त्या दोघांवरती. त्या दोघांनी जर कोण आणलं, तर दोघांना जर कोणी पकडून आणलं, तिजोरा बिजोरा पण लुटायचे. त्यावेळेस इंग्रजांना तर नामोहरम करून सोडलं होतं त्या दोघांनी. रामोशी म्हटल्यावरती तुम्हाला माहिती ना, दरोडेखोरामध्ये येतात. त्यांची जमात दरोडेखोरामध्ये येते. मारून तर मारून यायचे, कापून तर कापून यायचे. नाकात दम आणला होता अक्षरशः. इंग्रज सरकारने त्यांच्या विरोधात 5,000चं इनाम ठेवलं. त्यावेळेस 5,000 म्हणजे 5 लाख झाले. समजा 5,000 म्हणजे 5 लाख. 5 लाखाचं इनाम या दोन बहादरांना ठेवलं होतं. इच फॉर कॅचिंग उमाजी नाईक अँड हिज मेट्स भुजुबा आणि त्याचे जे मित्र होते पांड्या, येसाजी कंक. मीनवाईल उमाजी नाईक रेग्युलरली हेल्ड मीटिंग्स विथ इज अ पीपल अँड इज अ प्लान फर्दर ॲक्शन्स. इवन या कालावधीमध्ये उमाजी काय करायचा, आपल्या लोकांना गोळा करायचा, एकत्र करायचा आणि प्लान ठरवायचा पुढे टू स्टॉप या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी.
To stop the to stop it, the British government ordered a present not offer to rebels any food, clothing, shelter and money. जवळजवळ त्यांनी काय केलं, या लोकांनी गावकऱ्यांना त्यावेळेस इंग्रजांनी अन्न, वस्त्र, निवारा, पैसा देऊ नये हा आदेश मोठा मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी काढला, या लोकांवरती वचक बसवण्यासाठी. उमाजी नायकांबद्दल थोडंसं सांगतो तुम्हाला मी. एक मिनिट, जर 2 मिनिटं थांबा. डू यू नो मध्ये आहे ते. उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांच्या विरोधात जाहीरनामा काढला होता. या जाहीरनाम्यात असं म्हटलंय की युरोपीय लोक आपल्या देशात जे सापडतील ते पकडून ठार मारावेत. मग अधिकारी किंवा लष्करी शिपाई कोणी असू देत, युरोपियनांना मारण्याचं हे काम कोणी उत्कृष्ट बजावतील त्यांना रोख बक्षीस, दिनामे, जहागिरी वगैरे या नव्या सरकारकडून देण्यात येतील. इंग्रज राज्यात त्यांची वतने, हक्क आणि मिळकती बुडाल्या असतील, त्यांना गेलेले हक्क परत मिळवण्याची संधी आली आहे, तेव्हा तिचा उपयोग करून घ्यावा. सरकारच्या फौजेमध्ये हिंदी शिपाई, स्वार, पायदळ, घोडदळ आणि त्यांनी नोकऱ्या सोडून बाहेर निघावे. साहेबांचे हुकूम पाळू नयेत ही आज्ञा मानल्यास नवीन सरकारकडून त्यांना सजा होईल. युरोपियनांनी बंगले जाळावे, युरोपियनांचे बंगले जाळावे, सरकारी तिजोऱ्या लुटाव्या, लुटीचा पैसा त्यांना माफ केला जाईल, सरकारला वसूल भरू नये. हिंदू मुसलमान कोणी असत त्यांना आपला हुकूम मानावा. इंग्रजी राज्य बुडणार हे बाकीत खरे होण्याची वेळ आलेली. जे जे युरोपीय होतील त्यांच्या विरोधात या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या, म्हणून हे सगळं चाललेलं होतं. मारा, कापा, मुर्दे टाका आणि इनाम मिळवा असं चाललेलं होतं, समजलं. या सगळ्या गोष्टी सगळ्या चालू होत्या. आणि त्याच्यानंतर या सगळ्यांना अन्न, वस्त्र, न दिवारा देऊ नये असा सरकारने आदेश काढला. सरकारने वतन जप्त करण्याची धमकी दिली, हो ना. वेर ऑल्सो ॲडिशनल पीपल वेर ऑल्सो confusions of their lands. They also ordered people to inform that government about the Umaji's whereabouts. In their come to know, Captain Davis, with the help of the 5 comparsas cavalry began to chasing Umaji. However, he did not succeed in his task. The rebels were continuously at a war with the British, often changing locations from the Satara, Vai, Bhor, Kolhapur. Captain Mackinac took over the task of the capturing Umaji. Umaji ordered matters to kill the British officers. बघा, Umaji ordered to kill British orders. However, the British caught Umaji near a Bhor. Umaji was presented in the court, was sentenced to death. He was hanged at Pune. बघा, बिचारा सतून सगळ्यांना सतून गेला त्या इंग्रजांना. फासावर लटकवण्यात आले. त्या शेवटी त्याला पुण्याला. इंग्रजांनी काय केलं, उमाजीबद्दलची माहिती सरकारला ताबडतोब दिली पाहिजे असा आदेश दिला. आणि जे शरण येतील आपल्याला त्यांना माफी देण्यात आली. कॅप्टन डेव्हिसच्या घोडदळाच्या 5 कंपन्या घेऊन, कॅप्टन डेव्हिस घोडेस्वारांच्या 5 तुकड्या घेऊन उमाजीवर चालून गेला, उमाजीला शोधण्यासाठी. डोंगर दऱ्यात त्याला भटकू लागला, त्याचा पाठलाग चालू केला, परंतु उपयोग झाला नाही. सातारा, वाई, भोर, कोल्हापूर इथे सततचा संघर्ष चालू होता. कॅप्टन मॅकिंटोशने उमाजीचा पाठलाग सुरू केला. उमाजीने इंग्रजांना ठार मारण्यासाठी आदेश दिले होते. अखेर भोरजवळ इंग्रजांनी उमाजीला पकडले. उमाजी नाईक यांच्यावर खटला भरला आणि पुणे येथे त्यांना फाशी दिली. In 1828 फोंडा सावंत, महादेवगडचा किल्लागार फोंड सावंत. आज फोंडा घाट माहिती तुम्हाला, फोंडा घाट, फोर्ट सावंत, तिथे सगळे सावंतच आहेत म्हणून त्याला फोंड सावंत असं म्हणतात. फोंडा घाट, फोंडा किल्ला, महादेवगड ज्याला म्हणतात. Encouraged किल्लेदार of the Mahadevgad rebelled against the British. However, the British promptly crushed it. 1828 मध्ये महादेवगडचा किल्लेदार फोंड सावंत तांदुळवाडीकर यांनी उठाव केला.
मात्र इंग्रजांनी हा उठाव मोडून काढला. इंग्रजांनी मात्र हा उठाव जो होता झालेला हा मोडून टाकला. इंग्रजांचं हे धोरण पाहून engaged the British policies, the members of the Savantwadi aristocracy got together revolt against the British. However, Spooner, the British political agent, was successful in crushing it. Even after they defeated a few of the Savantwadi aristocracy retreated. Revolt by the British had imposed a military law to area. बघा, इंग्रजांचे धोरण पाहून सावंतवाडीमधील सरदार होते याने एकत्र उठाव केला, परंतु स्पूनर या पॉलिटिकल एजंटने हा उठाव मोडून काढला. नंतरही सुद्धा उठाव झाले. काही सरदारांपैकी काही ब्रिटिशांना एकत्र लढण्याचा प्रयत्न केला. मात्र 1845 मध्ये या परिसरामध्ये लष्करी कायदा करण्यात आला होता. कॅप्टन ॲट्रॉन याने हा उठाव पूर्णतः मोडून काढला होता. कोल्हापूर संस्थानामध्ये किल्ल्यांचे संरक्षण करणारे गडकरी होते. मराठ्यांच्या राज्यात त्यांना वेतन मिळायचं, परंतु कंपनी सरकारच्या राजवटीमध्ये गडकऱ्यांच्या अधिकाराने वेतन नष्ट करण्यात केले. गडांवरती माहिती ना, गडकरी म्हणजे गड राखण्यासाठी, किल्ला राखण्यासाठी त्यांना एकटेच राहायचे. कधी कधी हे गडातले लोक गडकरी एकटेच राहायचे गडाचं रक्षण करण्यासाठी. त्यांना एक गडाची व्यवस्थित डागडुजी ठेवण्यासाठी त्यांना एक पगार दिला जायचा. तो वेतन त्यांचं काढून घेण्यात आलं. त्यांना वेतन वगैरे बंद केलं. समजलं. त्यामुळे त्याविरुद्ध कोल्हापूर जवळ सामानगड हा पहिला संघर्ष सुरू झाला. कोल्हापूर पन्हाळगडाच्या बाजूला सामानगड किल्ला आहे, बघितलाय मी. कॅप्टन ऑट्रम याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या फौजा आल्या. 1844 मध्ये पन्हाळा, त्याच्या बाजूला पावनगड, विशाळगड उठाववाल्यांच्या ताब्यात आले. त्यानंतर मद्रासकडून इंग्रजांनी सुसज्ज फौज असल्याचं गडकऱ्यांनी शरणागती पत्करावी लागली. गडकऱ्यांना काय करायला लागलं? शरणागती पत्करावी लागली. पेज टर्न करतो, 2 मिनिटं थांबा. I read the British policies of the members of the Savantwadi aristocracies of the together revolt against the British. However, the Spooners, the British political agent, was a successful crushing it. त्यांचा लढा मोडू काढण्यात यशस्वी झाले ब्रिटिश. स्पूनर होते ते. Even after they defeated a few Savantwadi reattempted the revolt by the British had the imposed military law of the area. Captain Autham finally managed to end of the revolt permanently. Captain Autham यांनी एक मिलिटरी लॉ म्हणजे आपल्या गडावरती गड किल्ले जे होते त्याच्यावर त्यांनी सैन्यांचं संरक्षण वगैरे करण्यास सुरुवात केली. सैन्यांच्या हातामध्ये तो किल्ला वगैरे दिला आणि मोस्ट ऑफ तिथे रक्षणासाठी आपल्या मिलिटरीची आर्मी वगैरे तिथे पाठवली, जे त्यांना पगार देत होते. In Kolhapur state there is used to be a keepers of forts called a Gadkari. A Gadkari was a salaried officer to the Maratha region. However, the British government took away the authority of the Gadkaris, the spotted paying for the salary. The first resistance of the Deccan's decisions to raise the Samarthagad near the Kolhapur Captain Optin arrived his Pultons and the being a Gadkaris were a control. However, the first रन टू रेबल्स वेल्थ, मग सांगितलं ना मी तुम्हाला, त्यांची रसद बिसद देणं बंद केले. जे गडकरी वगैरे ते त्यांना गडावरनं काढून टाकण्यात आलं. त्यांचे वेतन बंद केले, तनखे बंद केले. अशा प्रकारे जवळपास असलेले, कोल्हापूरच्या जवळपास असलेले सामानगड, विशाळगड, पावनगड हे किल्लेसुद्धा त्यांनी आपल्या ताब्यात घेतले आणि ताब्यात घेऊन तिथे आपले सैन्य ठेवले. आपलं काय केलं? सैन्य ठेवलं गेलं. Then however the first rebels were unsuccessful. Successful is taking a charge of the Panhala, Pavangad, Vishalgad. Later more the occupied Pultons arrived from the Madras, Chennai, and Gadkaris were forced to surrender. त्यानंतर बऱ्याचशा फौजेने आपले सरेंडर केलं. बोलले जाऊ देत, काय करणार. शेवटी फ्रीडम ऑफ स्ट्रगल 1857, 1857चा राष्ट्रीय उठाव त्यांचा. The freedom struggle as 1857 was a result of the mounting pressures because the increase a discounts of the 1857चा स्वातंत्र्य लढा हा परीक्षेला प्रश्न येतो. लक्ष द्या कशा पद्धतीत येतो. Was a result of the mounting pressures because increasing a discounted to Indian soldiers in the British army and also political, social, religious and economic reasons. The treatment given Indian soldiers and restrictions imposed
them were at the root of their discontent. The soldiers felt hurt because of the many reasons, such as the cuts is their allowance, because being compelled to across the sea, frequent humiliations during a daily parade, a particularly ruling large of the matters of transfer, being left out during the promotions etc. बघा 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे ब्रिटिश फौजा ज्या होत्या त्या फौजांमध्ये भारतीय असंतोष पसरला होता बराचसा अंश. हा कसा पसरला होता बघा. शक्यतो राजकीय सामाजिक धार्मिक अर्थकारण होती. ब्रिटिश सत्तेमध्ये जे काही ब्रिटिश फौजेमध्ये भारतीय सैनिक जे होते त्यांना देणारी वागणूक, त्यांच्यावरील बंधने, सैनिकांमध्ये असंतोष वाढत होता. भारतीय सैनिकांच्या भत्त्यात कपात होत होती. त्यांना समुद्र ओलांडण्याची सक्ती होती. कवायतीच्या वेळी होणारा अपमान, नोकरीतील बदल्यांबाबत केला जाणारा पक्षपात, कार्यक्षमतेवर होणारा परिणाम, अन्याय, वरिष्ठ पदावर बढती न मिळणे, त्यामुळे भारतीय सैनिक होते ते दुखावले गेले होते. त्यावेळेस भारतीय सैनिक काय झाले होते? दुखावले गेले होते. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा हक्क नामंजूर केल्याने भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले होते. सातारा, जैतपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी ही संस्थाने डलहौसीने खालसा केली. लॉर्ड डलहौसी याने ताब्यात घेतली होती. त्यावेळेस म्हणतात ना मेरी झाशी नाही दूंगी. 1857च्या राष्ट्रीय उठावामध्येच या गोष्टी झाल्या होत्या. On the civil code, Lord Dalhousie adopted a decorated lapse. It created discontent among the rulers of principal states who were the objected his policy. By the implementation policy, Dalhousie annexed the states of the Satara, Jaipur, Sambalpur, Udaipur, Nagpur and Jhansi, British Empire. तिथे ब्रिटिश राज्य सुरू झाले. कुठे? त्या साईडला ब्रिटिश राज्य सुरू झाली. आणि annexations of the princely state put the soldiers is their army out of the job. They were returned to agriculture, increasing the pressures of the cultivated land. Gradually people also began to believe the thought administrative policies company government was trying to destroy their religions. Along the annexed states of British government also seized inherited land holdings, which is made a larger number of Indian unhappy. बघा इथूनच पुढे संतापाची लाट पसरत गेली. संताप कसा होत गेला हे सगळं समजण्यात आलं. बघा कसं संस्थाने खालसा केली. संस्थानामधली सैनिक बेकार झाले. जे संस्थाने होती ना त्या संस्थानं खालसा केली. त्यामुळे राजेशाही कॅन्सल झाल्यामुळे तिथले जे सैनिक होते ते बेकार झाले ना. त्यामुळे शेतीवर अतिरिक्त सैनिकांचा भार पडला. शेती करायची काय काय लोक, शेती किती उत्पन्न भागणार ना. त्यामुळे राज्यकारभाराच्या माध्यमातून कंपनी सरकार धर्मबुडवेपणा करायची अशी समजूत लोकांच्या मनात मूळ धरू लागली होती. संस्थाने खालसा करण्याबाबत ब्रिटिशांनी वेतन सुद्धा जप्त केली होती. त्यामुळे नाराज असणारा स्थानिक वर्ग मोठ्या प्रमाणावरती होता. भारतीय परंपरेचा पीक पद्धती. The British government tried to introduce a new land revenue system like a Kambodra to a Jamadari payment settlement, then एक मिनिट जमीनदारी. समजलं? कमोंदरा म्हणजे काय? कायमधारा पद्धती, जमीनदारी पद्धत जी होती, रयतवारी, समजलं, महलवारी, या ज्या पद्धती होत्या ना या पद्धतीचा प्रयोग इंग्रजांनी केले त्यावेळेस. दिस रेव्हेन्यू सिस्टीम वेअर फॉर्म विदाउट एनी कॉन्सर्न टू इंडियन ट्रॅडिशनल रेव्हेन्यू सिस्टीम इंडिया. आता या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे एक मिनिट Cropping cycle, Indian climate, the new revenue system introduced by the British made a common farmer penniless, which is a making government and a landless rich earlier. The land tax could be paid by way to food grains and their commodities. Now the farmer had to pay it in the hard cash despite a good or bad harvest. There was no options but to pay the tax. More so there was a famine. The farmers was driven a dire conditions, droughts,
epidemics used to affect people to animals, and the most however the British outlook used to be absolutely unsympathetic. Thus the farmer was caught between the governments and the money lenders and the money lenders. बरोबर आहे. त्यावेळेस म्हणतात ना कायमदारा पद्धत, रयतवारी पद्धत, महाबली पद्धत जी होती, ही जी पद्धत होती ना, या पद्धतीचे प्रयोग इंग्रजांनी केले. शेतकरी कंगाल झाले, जमीनदार कंगाल झाले, कंपनी सरकार श्रीमंत होत गेली. पूर्वी शेतसारा वसूल रूपात भरता येत होता, वस्तू रूपात भरता येत होता. आता मात्र तसाही नव्हता, पैशाच्या स्वरूपातच भरायला लागायचा. आणि त्यावेळेस लोकांकडे एवढा पैसा नव्हता. होता का? नाही होता. लोकांकडे पैसाच नव्हता म्हणायला गेलं तर. त्यामुळे लोकांना रोख स्वरूपात तो भरायला लागेल, पीक येऊ न येऊ कर भरायला लागेल. दुष्काळ आला तर पिकाची नुकसान होत असे, म्हणजे पिकच येत नसे, पण शेतसारा मात्र भरायला लागेल. त्याचं साधनच नव्हतं. पीक येऊ न येऊ कर भरावा लागेल. दुष्काळ आला तर शेतकऱ्यांची अवस्था बिकट व्हायची. दुष्काळ, साथीचे रोग, याचा सर्वाधिक फटका माणसे, जनावरे यांना बसायचा. भारतीय समस्यांच्या संदर्भात ब्रिटिशांचा दृष्टिकोन सहानुभूती शून्य असायचा. म्हणजे सहानुभूती नसायचीच, सहानुभूती शून्य असायचा. Thus the British outlook used to be absolutely unsympathetic. भारतीयांच्या बाबतीमध्ये इंग्रज सरकारना फार सहानुभूती अजिबात नव्हती. दुष्काळ पडला तरी कर भरायचा, पीक नाही आलं तरी कर भरायचा, अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. अक्षरशः अन्याय होत होता त्यावेळेस सगळ्या. So government definite to agricultural lands sellable. The farmer who took difficult situation no alternative but to sell portions their lands to getting some hard cash. Lands that are acquired were brought under the cultivation to each cash crops like indigo by the British owners. The labor employed on their plants were exploits. The utmost their conditions were miserable. Unemployment, despair, disbeliefs loomed large all over the India, which had made the life of common people very difficult. बघा त्यावेळेस असं म्हटलं जायचं, ब्रिटिशांचा दृष्टिकोन हा भारतीयांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक नसायचाच. सावकार आणि सरकार यांच्या कचाट्यामध्ये शेतकरी सापडला होता. पूर्वी जमिनीची विक्री करता यायची नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकरीला नाईलाजापोटी रोख पैशासाठी जमिनी विकू लागल्या. आणि या जमिनी सावकार घेत असत आणि सावकार मात्र कमी किमतीत त्या विकत घेत असत. परिणामी शेतकऱ्याचे बरेच हाल व्हायला लागले. पैशासाठी जमीन विकू लागला, अधिक अडचणीत आला. कंपनीने जमिनीचे विक्रीयोग्य वस्तू बनवून टाकली होती. इंग्रज मळेवाले अगदी नगदी पिके सुद्धा काय करायचे, कमी किमतीत घ्यायचे. मळेवाल्यांनी इंग्रजी नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. निळीच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांची अवस्था तर भीषण होती. सर्वत्र बेकारी होती, असंतोष, अविश्वास आणि भारतभर सामान्य जनतेचे जगणं नुसतं अवघड करून टाकलेलं होतं. त्याच्या पुढे आपण पेज नंबर हा किती आहे बघा, 41 कंटिन्यू आहे आपला चालू. 41 आपण पुढच्या वेळेस घेऊ, कारण बराचसा मोठा टॉपिक आहे हा. संपणार नाही अजून 15-20 मिनिटं, समजलं. त्याहीपेक्षा जास्त मिनिटं लागतात. मोठा टॉपिक आहे. ट्राय दिसपर्यंत आपण आलेलो आहे. इंग्लिशमधला कंटिन्यू 43 पर्यंत चालू आहे. ओके, आज आपण इथेच थांबूया. अनिकेत फी भरायला सांग पप्पांना, ठीक आहे. बाकीच्यांनी गोरख फी भरायला सांग. आणि बघा जमलं तर तुम्हालाही जमलं तर भरण्याचा प्रयत्न करा. कॉमर्सवाल्यांच्या 3-3, 4-4 हजार फी घेतलेल्या आहेत, घेतोय त्यांना भरायला सांगतो. त्याशिवाय नोट्स देत नाही आहे. तुम्हाला तर 2-2 हजार भरूनच दिलेले आहेत. तरी पण अनिकेत कमीत कमी 3 हजार तरी फी भरायला सांग, ठीक आहे. गोरख फी भरायला सांगा, ठीक आहे. थँक्यू.